हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये डेली यूज सेंटेन्सेस बघणार आहोत। रोज जास्तीत जास्त वापरले जाणारे इंग्रजी वाक्य हे बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे आय विल कम बॅक ॲज सून ॲज पॉसिबल। म्हणजे काय तर मी लवकरात लवकर परत येईन किंवा मग मी शक्य तितक्या लवकर परत येईन। आय विल कम बॅक ॲज सून ॲज पॉसिबल। नेक्स्ट सेंटेन्स इज शी डझंट फील लाईक डान्सिंग। तिला नाचावंसं वाटत नाही किंवा तिची डान्स करण्याची इच्छा नाहीये। शी डझंट फील लाईक डान्सिंग। नेक्स्ट सेंटेन्स इज व्हॉट वेंट रॉंग दिस टाइम। म्हणजे यावेळी काय चूक झाली। व्हॉट वेंट रॉंग दिस टाइम। आय एम लर्निंग इंग्लिश। मी इंग्लिश शिकत आहे किंवा मी इंग्रजी शिकत आहे। आय एम लर्निंग इंग्लिश। आय गो टू द ऑफिस एव्हरी डे। मी रोज ऑफिसला जातो। आय गो टू द ऑफिस एव्हरी डे किंवा तुम्हाला असं म्हणायचं असेल मी रोज कामावर जातो। आय गो टू द वर्क एव्हरी डे किंवा मी शाळेत जातो। आय गो टू द स्कूल एव्हरी डे। आय विल कम टू युअर हाऊस। मी तुझ्या घरी येईन। आय विल कम टू युअर हाऊस। आय रेड अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक लास्ट नाईट। मी काल रात्री एक अतिशय चांगलं पुस्तक वाचलं किंवा मनोरंजक पुस्तक वाचलं। आय रेड अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक लास्ट नाईट। आता मी इथं हे रेड म्हटलेलं, इथं रीड नाही म्हटलेलं। हा पास्ट टेन्स आहे। माझं पुस्तक वाचून झालेलं आहे, पास्ट टेन्स झाला म्हणून इथं रेड। स्पेलिंग दोन्हींचं सेमच आहे, रीड आणि रेड स्पेलिंग सेमच आहे म्हणून मी इथं रेड बोलले मी याला। नेक्स्ट सेंटेन्स इज दॅट शॉप बिलॉंग्स टू माय अंकल। ते दुकान माझ्या काकांचं आहे। दॅट शॉप बिलॉंग्स टू माय अंकल। नेक्स्ट सेंटेन्स इज आय डू नॉट अंडरस्टँड किंवा आय डोंट अंडरस्टँड। मला कळत नाही किंवा समजत नाही। आय डू नॉट अंडरस्टँड। लेट मी ऑल्सो हेल्प यू इन युअर वर्क। मला पण तुझ्या कामात मदत करू दे। लेट मी ऑल्सो हेल्प यू इन युअर वर्क। व्हॉट एव्हर ही सेज इज नॉट ट्रू। म्हणजे तो जे काही बोलतो ते सगळं खरं असतंच असं नाही। व्हॉट एव्हर ही सेज इज नॉट ट्रू। नेक्स्ट सेंटेन्स इज आय वॉन्ट टू रिलॅक्स फॉर अ वाईल। मला थोडा आराम करायचा आहे। आय वॉन्ट टू रिलॅक्स फॉर अ वाईल। आवर गार्डन इज व्हेरी नीट। म्हणजे आपली बाग खूप स्वच्छ आहे। आवर गार्डन इज व्हेरी नीट किंवा क्लीन। डोंट टीच युअर मदर। तुझ्या आईला शिकू नको। डोंट टीच युअर मदर। नेक्स्ट सेंटेन्स वेअर वर यू फॉर सो मेनी डेज। म्हणजे तू इतके दिवस कुठं होतीस। वेअर वर यू फॉर सो मेनी डेज। डोंट ट्रस्ट हिम म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवू नको। आणि तुम्हाला जर म्हणायचंय तिच्यावर विश्वास ठेवू नको तर हिमच्या ऐवजी इथं हर म्हणायचं। डोंट ट्रस्ट हर, तिच्यावर विश्वास ठेवू नको। नेक्स्ट सेंटेन्स इज कॅन आय टेल यू वन थिंग। मी तुला एक गोष्ट सांगू का। कॅन आय टेल यू वन थिंग। दिस बॅग बिलॉंग्स टू हर। ही बॅग तिची आहे। दिस बॅग बिलॉंग्स टू हर। मेक बेड ओव्हर हिअर। म्हणजे इथे अंथरूण घाल किंवा इथे अंथरूण टाक। मेक बेड ओव्हर हिअर। आय कांट फाइंड माय मोबाईल। मला माझा मोबाईल सापडत नाहीये। आय कांट फाइंड माय मोबाईल। मोबाईलच्या ऐवजी तुम्हाला दुसरी एखादी वस्तू सापडत नसेल तर फक्त मोबाईलच्या ऐवजी त्या वस्तूचं इथं नाव टाकायचं आणि पूर्ण सेंटेन्स तयार होईल ते। आय कांट फाइंड माय क्लोथ। आय कांट फाइंड माय ड्रेस। आय कांट फाइंड माय कॅप, नोटबुक। हे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू इथं टाकून वापरू शकता। लेट हिम डिसाइड। त्याला ठरवू द्या। लेट हिम डिसाइड किंवा तिला ठरवू द्या। लेट हर डिसाइड। आय हॅव मेक अ डिसिजन। म्हणजे मी एक निर्णय घेतलाय। आय हॅव मेक अ डिसिजन। व्हॉट आर यू डुईंग लेटली। म्हणजे तुझं हल्ली काय चाललंय, तू सध्या काय करतोयस, अलीकडे तुझं काय चाललंय। व्हॉट आर यू डुईंग लेटली। हाऊ डिड यू कम हिअर। तू इथे कसा आलास। हाऊ डिड यू कम हिअर। वेअर इज युअर हाऊस। म्हणजे तुझं घर कुठे। वेअर इज युअर हाऊस। लास्ट वीक वॉज व्हेरी डल। म्हणजे मागचा आठवडा खूपच कंटाळवाणा होता। लास्ट वीक वॉज व्हेरी डल. आय एम एक्झॉस्टेड टुडे. म्हणजे मी आज खूप दमलीये।
किंवा मी आज खूप थकली आहे. आय एम एक्झॉस्टेड टुडे. विल यू प्लीज ओपन द डोर म्हणजे कृपया तू दार उघडशील का? विल यू प्लीज ओपन द डोर. वी मस्ट टू पे द इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे आपल्याला वीज बिल भरावं लागेल किंवा भरायला पाहिजे. वी मस्ट टू पे द इलेक्ट्रिसिटी बिल. प्लीज हेल्प मी कुक टुडे म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करायचा आज कंटाळा आलाय. तुम्हाला तुमच्या मुलांना किंवा मुलीला म्हणायचे मला स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय तर मला स्वयंपाकात मदत कर. आज मला स्वयंपाक करायला मदत कर. प्लीज हेल्प मी कुक टुडे. मेक अ कप ऑफ टी फॉर मी म्हणजे माझ्यासाठी एक कप चहा कर किंवा चहा बनव. मेक अ कप ऑफ टी फॉर मी. नो वरीज किंवा डोंट वरीज. डोंट वरीच्या ऐवजी तुम्ही डोंट वरी म्हटलं तरी चालतंय. म्हणजे काही काळजी करू नका किंवा हरकत नाही असं म्हणण्यासाठी सुद्धा हे तुम्ही वापरू शकता. नो वरीज किंवा डोंट वरीज. व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ यू. तुला काय प्रॉब्लेम आहे किंवा तुला काय अडचण आहे. मला तू हे काम का करू देत नाहीयेस. का सारखा अडथळा आणतेस. त्यावेळी तुम्ही हे सेंटेन्स इथं वापरू शकता. तुला काय प्रॉब्लेम आहे. व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ यू. वी शुड ब्रिंग द ग्रोसरीज टुडे. आपल्याला आज किराणा आणला पाहिजे. वी शुड ब्रिंग द ग्रोसरीज टुडे. विल यू हॅव बॉइल्ड एग्ज म्हणजे तुला उकडलेली अंडी हवी आहेत का. विल यू हॅव बॉइल्ड एग्ज. कॉल मी वेन यू गेट होम म्हणजे जेव्हा तू घरी पोहोचशील तेव्हा मला कॉल कर किंवा फोन कर. कॉल मी वेन यू गेट होम किंवा मग कॉल मी वेन यू रीच होम असं म्हटलं तरी चालतं. ब्रश युअर टीथ बिफोर गोइंग टू बेड म्हणजे झोपण्यापूर्वी ब्रश कर. ब्रश युअर टीथ बिफोर गोइंग टू बेड. आय अंडरस्टूड किंवा आय गॉट इट म्हणजे मला समजलं. आय अंडरस्टूड किंवा आय गॉट इट. नेक्स्ट सेंटेन्स इज डोंट से अ सिंगल वर्ड म्हणजे एक शब्दही बोलू नकोस. डोंट से अ सिंगल वर्ड. आय वॉन्ट टू गो टू मुंबई म्हणजे मला मुंबईला जायचं आहे. आय वॉन्ट टू गो टू मुंबई. यू थिंक युअर सेल्फ टू बी व्हेरी क्लेवर डोंट यू म्हणजे तू स्वतःला खूप हुशार समजतोस नाही का. यू थिंक युअर सेल्फ टू बी व्हेरी क्लेवर डोंट यू. डज धिस फॅन वर्क नाऊ म्हणजे हा पंखा आता चालतो का. हा फॅन चालतो का. डज धिस फॅन वर्क नाऊ. आय वॉज फुलिश ऑफ मी तो माझा मूर्खपणा होता. आय वॉज फुलिश ऑफ मी. डोंट बी शाय टू स्पीक इंग्लिश म्हणजे इंग्रजी बोलायला लाजू नका तुम्ही. इंग्लिश बोलायला लाजू नका. डोंट बी शाय टू स्पीक इंग्लिश. थँक यू फॉर बीइंग सो थॉटफुल तुम्ही एवढा विचार केल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर बीइंग सो थॉटफुल. ही हॅज गॉन टू पुणे तो पुण्याला गेला आहे. ही हॅज गॉन टू पुणे. आय रिअली ॲप्रिशिएट इट मी खरोखर याचं कौतुक करतो. आय रिअली ॲप्रिशिएट इट. पुट इट बॅक ते परत ठेव. पुट इट बॅक. गेट मी देअर म्हणजे मला तिथे घेऊन जा. गेट मी देअर. माय बर्थडे फॉल्स इन एप्रिल म्हणजे तुम्हाला कोणी विचारलं तुमचा बर्थडे कधी येतो तर तुम्ही हे वाक्य तिथे सांगू शकता माझा वाढदिवस एप्रिलमध्ये येतो. माय बर्थडे फॉल्स इन एप्रिल. आय डोंट गेट यू मला तुमचं समजलं नाही. आय डोंट गेट यू. आय डोंट हॅव ॲन ॲपिटाईट मला भूक नाहीये. आय डोंट हॅव ॲन ॲपिटाईट. आय डोंट वॉन्ट एनीवन्स हेल्प मला कोणाचीही मदत नकोय. आय डोंट वॉन्ट एनीवन्स हेल्प. आय डोंट वॉन्ट टू लिसन टू एनी रिझन्स म्हणजे मला कोणतीही कारण ऐकायची नाहीयेत. आय डोंट वॉन्ट टू लिसन टू एनी रिझन्स. युअर ग्लास हॅज मोर मिल्क दॅन मी म्हणजे तुझ्या ग्लासमध्ये माझ्यापेक्षा जास्त दूध आहे. युअर ग्लास हॅज मोर मिल्क दॅन मी तुम्हाला असं जर म्हणायचं असेल तुझ्या ग्लासमध्ये माझ्यापेक्षा कमी दूध आहे तर इथं काय करायचं हे मोर जे आहे ना ह्या मोरच्या ऐवजी इथं लेस टाकायचं. लेस टाकायचं. LESS. युअर ग्लास हॅज लेस मिल्क दॅन मी असे येईल तिथं.
नेक्स्ट सेंटेन्स इज कॉल मी बॅक वेन यू गेट अ चान्स. म्हणजे तुला ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी मला कॉल कर. तू कामात असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, तुला ज्यावेळी संधी मिळेल, तुम्हाला मेसेज टाकून ठेवायचा आहे की तुला ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी मला कॉल कर. इंग्लिशमध्ये टाईप करा कॉल मी बॅक वेन यू गेट अ चान्स. सून आय हॅव टू रिपेअर माय लॅपटॉप. म्हणजे मला माझा लॅपटॉप लवकरच दुरुस्त करावा लागेल. सून आय हॅव टू रिपेअर माय लॅपटॉप. ह्याच्या जागेवर सुद्धा तुम्ही लॅपटॉपच्या ऐवजी दुसरे शब्द घालू शकता. माझा मोबाईल नीट करावा लागेल, माझा टीव्ही नीट करावा लागेल. तुमच्याकडे जी नीट करण्यासाठीची गोष्ट आहे ती तुम्ही इथं वापरू शकता आणि त्याचं इंग्लिश सेंटेन्स करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स इज आय विल बी रेडी इन अ मोमेंट. म्हणजे मी पटकन तयार होतो किंवा चटकन तयार होतो. आय विल बी रेडी इन अ मोमेंट. बी राईट बॅक म्हणजे आलेच मी. लगेच यायचं असेल तर आलेच मी. बी राईट बॅक. आय वॉन्ट टू परचेस अ न्यू बेडशीट फॉर मायसेल्फ. म्हणजे मला माझ्यासाठी नवीन बेडशीट खरेदी करायची आहे. आय वॉन्ट टू परचेस अ न्यू बेडशीट फॉर मायसेल्फ. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता बेडशीटच्या ऐवजी जर तुम्हाला ड्रेस खरेदी करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ड्रेस हा शब्द टाकू शकता. किंवा मग तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल, लॅपटॉप घ्यायचा असेल, जे तुम्हाला काही घ्यायचं असेल ना ते तुम्ही हा इथं शब्द टाकून ते वाक्य पुन्हा तयार करू शकता. कसं? आय वॉन्ट टू परचेस अ न्यू ड्रेस फॉर मायसेल्फ किंवा मग आय वॉन्ट टू परचेस अ न्यू लॅपटॉप फॉर मायसेल्फ. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. लेट मी नो वेन यू आर कमिंग होम. तू घरी कधी येणार आहेस ते मला कळव. लेट मी नो वेन यू आर कमिंग होम. फ्रेंड्स, तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर ते सुद्धा मला कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यानं काय होतं, त्यानं आम्हाला मोटिवेशन मिळतं पुढचे आणखी छान छान व्हिडिओ तयार करण्यासाठी. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. यू डोंट सीम टू ॲग्री विथ मी. म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटलेलं दिसत नाहीये किंवा तुला माझं म्हणणं पटलेलं दिसत नाहीये. यू डोंट सीम टू ॲग्री विथ मी. दिस इज द सिम्पलेस्ट टास्क फॉर मी. म्हणजे हे माझ्यासाठी सगळ्यात सोपं काम आहे. दिस इज द सिम्पलेस्ट टास्क फॉर मी. आय वॉज नियर बाय. मी जवळच होतो. आय वॉज नियर बाय. टेक दिस थिंग आउट ऑफ युअर माइंड. म्हणजे ही गोष्ट मनातून काढून टाक. टेक दिस थिंग आउट ऑफ युअर माइंड. यू कॅन कम इन. तू आत येऊ शकतोस. यू कॅन कम इन किंवा यू मे कम इन असं म्हटलं तरी चालतंय. यू मे लिव्ह नाऊ. म्हणजे तू आता जाऊ शकतो किंवा निघू शकतो. यू मे लिव्ह नाऊ. यू शुड हेल्प हर. म्हणजे तू तिची मदत करायला पाहिजे. यू शुड हेल्प हर किंवा तू त्याची मदत करायला पाहिजे. यू शुड हेल्प हिम. इथं हिम टाकायचं मग. यू शुड हेल्प हिम. तिची असेल तर हर घ्यायचं आणि त्याची असेल त्याची मदत करायला पाहिजे तर यू शुड हेल्प हिम. पुट ऑन युअर स्लीपर्स. तुझी चप्पल घाल. पुट ऑन युअर स्लीपर्स किंवा तुझा बूट घाल. पुट ऑन युअर शूज. डू यू नो धिस. तुम्हाला हे माहितीये का? डू यू नो धिस. शॅल वी लिव्ह नाऊ. म्हणजे आता आपण निघायचं का? शॅल वी लिव्ह नाऊ. गिव्ह मी अ चान्स. मला एक संधी द्या. गिव्ह मी अ चान्स. इन माय ओपिनियन. माझ्या मते. इन माय ओपिनियन. वेट फॉर अ मिनिट. एक मिनिट थांब. वेट फॉर अ मिनिट. सॉरी आय डिडंट रेकग्नाइज यू. म्हणजे माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही. सॉरी आय डिडंट रेकग्नाइज यू. हू गेव यू माय नंबर. तुला माझा नंबर कोणी दिला. हू गेव यू माय नंबर. युअर नंबर वॉज नॉट सेव्ड. म्हणजे तुमचा नंबर सेव्ह नव्हता किंवा तुझा नंबर सेव्ह नव्हता. युअर नंबर वॉज नॉट सेव्ड. व्हॉट वर यू डुईंग. तुम्ही काय करत होता. व्हॉट वर यू डुईंग. तू काय करत आहेस असं जर विचारायचं असेल तर इथं वरच्या ऐवजी तुम्ही आर घालू शकता. व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस.
तू काय करत आहे हे प्रेझेंट टेन्स मध्ये झालं आणि व्हॉट वर यू डुईंग काय करत होता हे पास्ट टेन्स मधलं झालं. आजचं आपलं लास्ट सेंटेन्स आहे कॅन वी बी फ्रेंड्स. आपण मित्र बनू शकतो का? तर फ्रेंड्स, आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.